श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पितृपक्षामध्ये जे 15 दिवस असतात तर ते आपल्या पितरांसाठी समर्पित असतात. आपल्याला या पितृपक्षामध्ये एका झाडाला स्पर्श करायचा आहे आणि तुम्ही दररोज हा उपाय करू शकता. आणि दररोज शक्य नसेल तर या 15 दिवसामध्ये कोणत्याही एका दिवशी जरी तुम्ही हा उपाय केला तरीही आपल्याला जो काही पितृदोष आहे, कितीही प्रखर कितीही जुना पितृदोष असू द्या, तर तो नक्कीच नष्ट होत असतो. आणि आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही चांगल्या आणि वाईट समस्या आहेत तर त्या दूर होतात आणि त्याचबरोबर आपली प्रत्येक कामे मार्गी लागतात. आपल्या घराची प्रगती होते. त्याचबरोबर आपल्याला या झाडाला स्पर्श करत असताना एक वस्तू अर्पण करायची आहे आणि या झाडाखाली आपल्याला प्रदोष काळी दिवा सुद्धा लावायचा आहे. तर हीच संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओतील माहिती जर आवडलीच तर नक्कीच लाईक करा आणि आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. अगदी छोटे छोटे उपाय आपण पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. पितृपंधरवाड्यामध्ये दररोज इष्टदेवांना कुलदेवीची मनोभावे पूजा सेवा करावी. इष्टदेव म्हणजे तर काय तर आपले कुलदैवत असेल. कुलदैवत जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आपल्या देवघरामध्ये असतात. तर कुलदैवताची सेवा करणं तितकंच गरजेचं आहे. कुलदैवत हे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करण्याचं काम करत असतात. त्यामुळे त्यांची सेवा करा. त्याचबरोबर दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही तुमच्या घरामध्ये जी भिंत असते ना तर तिथे तुम्हाला पूर्वजांचा फोटो लावायचा आहे. फोटोची रोज तुम्हाला पूजा करायची आहे. रोज हार घालू शकता. त्याचबरोबर रोज पितृस्तोत्राचं पितृकवचचं तुम्ही पठण करू शकता. तर त्याचबरोबर यातून आपल्याला मुक्तता मिळते. गरीब मुलांची लग्ने करून देणे तर हा खूपच चांगला उपाय मानला जातो. त्याचप्रमाणे गोरगरिबांना गरजूंना तुम्ही दान करू शकता. अन्नदान वस्त्रदान करा. तसेच तुमच्या पूर्वजांच्या आवडतीचे जे पदार्थ आहे तर ते बनवून तुम्ही गोरगरिबांना गरजूंना व्यक्तींना तुम्ही ते दान करू शकतात, खायला देऊ शकतात. गाईला तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ तुमच्या घरामध्ये जे काही बनत असेल तर त्याचा एक घास नक्की द्या. याचप्रमाणे आपल्याला एका झाडाला स्पर्श करायचा आहे. आता या झाडाला स्पर्श केल्यामुळे पितृदोष जो आहे तर तो कमी होणार आणि त्याचबरोबर शनिदेव जे आहे तर ते सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होऊन शनिदोष सुद्धा दूर होईल. आपल्या जीवनातलं दारिद्र्य नष्ट होईल. पितृदोष कमी व्हावा, शनिदोष दूर व्हावा यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. त्यातलाच हा एक प्रयत्न किंवा उपाय आपण त्याला म्हणू शकतो. तर आपल्याला काय करायचं आहे बघा. पिंपळाचे झाड ज्याला आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे झाड म्हणत असतो. पिंपळाच्या झाडाला आपल्या धर्मामध्ये खूप शुभ मानलं जातं, पूजनीय मानलं जातं. त्याप्रमाणे आपण या पिंपळाच्या झाडाची जर या पितृपक्षामध्ये पितरांसाठी पूजा केली त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. आणि तसेच शनीचा त्रास कमी होण्यासाठी सुद्धा पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते. वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा पिंपळाचे झाड शुभ मानले जाते. पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने संपत्ती आणि समृद्धी सुद्धा प्राप्त होते. त्याचबरोबर पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा निवास असतो आणि पिंपळाच्या झाडाची सेवा केल्यामुळे शनिदोष दूर होत असतो. तर आता माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा सुद्धा तुम्हाला घालायची आहे. त्यामुळे आपली सर्व पापे नष्ट होतात आणि पूर्वजांचा आपल्याला आशीर्वाद सुद्धा मिळत असतो. तुम्ही दररोज या पितृपक्षामध्ये जर पिंपळाच्या झाडाची पूजा केली तर नक्कीच तुमचा जो काही किती जुनाही पितृदोष असू द्या तर तो कमी व्हायला मदत होते. त्याचप्रमाणे पिंपळावरती नेहमी शनीची छाया असते. त्यामुळे शनिदोष जो आहे तर तो सुद्धा दूर होत असतो. आता सर्वात महत्त्वाचं पिंपळ वृक्षाची पूजा कशी करायची तर तुम्हाला दररोज ही पूजा करायची आहे किंवा तुम्हाला शक्य असेल किंवा तुम्हाला ज्या दिवशी शक्य असेल त्या दिवशी तुम्ही हा उपाय प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळच्या वेळेमध्ये 6:30 ते 7:30च्या काळामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे.
तुम्ही तिन्ही सांजेला माता लक्ष्मी फिरत असते. तुम्हाला काय करायचं आहे तर एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये थोडीशी साखर घालायची आहे. कणकेचा एक चौमुखी दिवा तयार करून घ्यायचा आहे. कणकेचा दिवा तयार करणे शक्य नसेल तर तुम्ही निरांजन किंवा पंथी घेऊ शकता. यामध्ये 4 वात्या आपल्याला टाकायच्या आहेत. त्यामध्ये तिळाचं तेल टाकायचं आहे. तिळाचं तेल नसेल तर मोहरीचं तेल तुम्हाला टाकायचं आहे किंवा रेग्युलर जे काही तुमचं तेल असतं तर तेही तुम्ही टाकू शकता. त्यामध्ये तुम्हाला 5 मोहरीचे दाणे टाकायचे आहेत. काळे तीळ तुम्हाला टाकायचे आहेत आणि त्याचबरोबर पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे तर त्या ठिकाणी थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवून त्यावरती तो कणकेचा दिवा ठेवायचा आहे. त्यामध्ये 4 वाती तेल घातलेले आहे आणि आपल्याला तो 4 मुखी दिवा प्रज्वलित करायचा आहे. तांब्याभर पाणी घेतलेलं आहे तर ते तुम्हाला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे. आपल्याला पिंपळ वृक्षाला हळदी कुंकू अक्षदा फुले अर्पण करायची आहेत आणि आपल्याला या झाडाची पूजा करायची आहे. यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर पिंपळ झाडाला आपल्याला चमचाभर काळे तीळ किंवा काळे उडीद आवर्जून अर्पण करायचे आहेत. त्यानंतर पिंपळाच्या झाडाला गोलाकार प्रदक्षिणा घालायच्या आहेत. 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. या प्रदक्षिणा घालताना श्री हरी विष्णूंचं स्मरण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला पठण करायचं आहे. झाडाजवळ बसून तुम्हाला 108 वेळेस महामृत्युंजय मंत्राचं पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर पिंपळापाशी तिथेच बसून तुम्हाला भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आहे. तुमच्या घरामध्ये धनासंबंधित ज्या काही अडचणी आहेत, पैशांच्या संबंधित ज्या काही अडचणी आहेत तर त्या तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहेत. माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे. आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे. ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा 11 वेळेस जप करायचा आहे. पितरांकडे क्षमा याचना करायची आहे. तुमच्या कळत घडलेल्या चुकांची क्षमा तुम्हाला मागायची आहे आणि त्याचबरोबर त्यांच्याकडनं आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे. आपल्याला आपल्या पितरांचे आशीर्वाद जे आहे तर ते प्राप्त करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर घरी परत यायचं आहे. तो दिवा जो आहे तर तो कणकेचा दिवा तसाच पिंपळाच्या झाडाखाली राहू द्यायचा आहे. घरी परत येताना मात्र आपल्याला मागे वळून पाहायचं नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला हा पितृपक्षामध्ये दिवा लावायचा आहे. यामुळे आपली अडलेली कामे मार्गी लागतात. आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होते आणि त्याचबरोबर घरातील पितृदोष दूर होऊन आपल्याला प्रत्येक कामात यश मिळायला सुरुवात होत असते. जीवनामध्ये अनेक संकट अडचणी येत असतात, पण त्या संकटाने अडचणीतून जर आपल्याला बाहेर निघायचं असेल तर हाच एक खूप महत्त्वाचा हे 15 दिवस असतात. ह्या 15 दिवसांमध्ये होईल तितकी सेवा आणि होईल तितके उपाय हे आपल्या पूर्वजांसाठी आपल्या पितरांसाठी करत चालायचे असतात. त्यावेळेसच आपल्या घरामध्ये सुख शांती वैभव आयु आरोग्य आनंद याचं नेहमी भरभराट राहते आणि त्याचबरोबर प्रत्येक देवी देवता आपल्यावरती खुश राहतात. पितरांची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे, कारण हे सर्व वैभव आपल्याला कशामुळे मिळालेलं आहे तर ते आपल्या पूर्वजांमुळेच. जर आपले पूर्वजच नसते तर हे सर्व आपल्याला बघायला मिळालं असतं का तर नाहीच. त्यामुळे या सर्व गोष्टी आपल्याला या पितृ पंधरवाड्यामध्ये करायच्या आहेत. करा, नक्कीच फायदा होईल. श्री स्वामी समर्थ.